Hello friends, welcome back to our YouTube channel. Friends, if you haven't subscribed this channel, please subscribe and hit the bell icon to get our latest video updates. The topic accounts for not-for-profit concern is going on, and this is the third lecture of this topic. In this video, we are going to see about difference between profit organization and not profit organization. So let us start. मागील दोन भागांमध्ये आपण पहिल्या भागामध्ये इंट्रोडक्शन आणि मीनिंग, दुसऱ्या भागामध्ये फीचर्स पाहिलेले आहेत. तर या भागामध्ये आपण डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉट प्रॉफिट ऑर्गनायझेशन हे पाहणार आहोत. मागील दोन भागांच्या ज्या लिंक आहेत ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर तुम्ही जर ते पाहिले नसतील तर नक्की पहा. चला तर मित्रांनो स्टार्ट करूया. आपण बघतोय डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉट प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजेच ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे नॉन ट्रेडिंग कन्सर्न. तर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. याचं डिटेलमध्ये आपण मागील भागामध्ये पाहिलं होतं. प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि नॉट प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये काय डिफरन्स आहे ते आपण बघणार आहोत. प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह. आता बघा पहिला पॉईंट आहे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह. द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश. काय उद्देश आहे याचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणजे प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे टू अर्न प्रॉफिट. या ठिकाणी दिलं आहे टू अर्न प्रॉफिट. अर्न प्रॉफिट हा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे. तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे टू प्रोव्हाइड सर्व्हिस. काय प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे टू प्रोव्हाइड सर्व्हिस. परत एकदा सांगतो, प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा प्रायमरी ऑब्जेक्ट आहे टू अर्न प्रॉफिट आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा प्रायमरी ऑब्जेक्ट आहे टू प्रोव्हाइड सर्व्हिस. हे दोन मुख्य त्याच्यामध्ये फरक आहे. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आहेत त्या म्हणजेच ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहेत त्या ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करतात आणि ज्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहेत त्या ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करत नाही. ते काय बनवतात मग? रिसीट अँड पेमेंट अकाउंट. काय बनवतात? रिसीट अँड पेमेंट अकाउंट. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे अकाउंटिंग स्टेटमेंट्स. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट ऑर्गनायझेशन ट्रेडिंग अकाउंट बनवतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतात आणि बॅलन्स शीट बनवतात. तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन काय बनवतं? रिसीट अँड पेमेंट अकाउंट बनवतं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवतं आणि बॅलन्स शीट सुद्धा बनवतं. चौथा पॉईंट आहे नेट रिझल्ट. नेट रिझल्ट. आता बघा, ज्यावेळेस ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असतात, आपण मागच्या भागामध्ये मागचा जो टॉपिक पाहिला पार्टनरशिप फायनल अकाउंट त्यामध्ये आपण पाहिलं होतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवला होता. ज्यावेळेस आपण क्लोज केला त्यावेळेस एकतर क्रेडिट बाजू जास्त आली तर आपण त्याला नेट प्रॉफिट म्हणत होतो, डेबिट बाजू जास्त आली तर आपण नेट लॉस म्हणत होतो. पण नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये जर आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवताना जर डाव्या बाजूला एक्सपेंडिचर बाजू म्हणतात, उजव्या बाजूला इन्कम बाजू म्हणतात, तर डावी बाजू जर जास्त असेल म्हणजे डेबिटची टोटल जर जास्त असेल तर येणार डेफिसिट. तर या टॉपिकमध्ये याला लॉस म्हणत नाही तर काय म्हणतात? डेफिसिट. आणि उजवी बाजू जर जास्त असेल तर याला या टॉपिकमध्ये सरप्लस म्हणतात. पाचवा पॉईंट ओनर्स फंड किंवा कॅपिटल फंड. विद्यार्थी मित्रांनो, एनी अमाउंट इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस बाय द ओनर ऑर पार्टनर्स इज कॉल्ड कॅपिटल. ओनर्स फंड आणि कॅपिटल फंड. ट्रेडिंग कन्सर्न असेल तर ओनर्स फंड असतो आणि नॉन ट्रेडिंग कन्सर्न असेल तर या ठिकाणी आपण टर्म कॅपिटल फंड यूज करतो. कॅपिटल फंड काय रिप्रेझेंट असतं त्याच्यामध्ये? ॲक्युमुलेटेड अमाऊंट ऑफ सरप्लस. त्याच्यामध्ये सबस्क्रिप्शन्स आपण ॲड करतो, डोनेशन ॲड करतो, सरप्लस ॲड करतो अँड सरप्लस ॲज शोन बाय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. तर या सगळ्या गोष्टी कॅपिटल फंडमध्ये ॲड करतो. तसं
ओनर्स फंडमध्ये काय असतं? कॅपिटल प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस. परत एकदा मी तुम्हाला सांगतो, आपण पहिल्यापासून परत 5 पॉईंट बघूया. पहिला पॉईंट होता प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह. यांचा ट्रेडिंग कन्सर्नचा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह अर्न प्रॉफिट आहे. नॉन ट्रेडिंग कन्सर्नचा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह टू प्रोव्हाइड सर्व्हिस आहे. त्यानंतर ट्रेडिंग कन्सर्न ट्रायल बॅलन्स बनवतं. नॉन ट्रेडिंग कन्सर्न रिसीट अँड पेमेंट अकाउंट बनवतात. अकाउंटिंग स्टेटमेंटमध्ये ट्रेडिंग कन्सर्नमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवले जातात. नॉन ट्रेडिंगमध्ये रिसीट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवले जातात. याचा जो नेट रिझल्ट असतो ट्रेडिंग कन्सर्नचा नेट प्रॉफिट, नेट लॉस असतो. नॉन ट्रेडिंग कन्सर्नचा सरप्लस किंवा डेफिसिट असतो. 5वा पॉईंट ओनर्स फंड. ओनर्स फंड किंवा कॅपिटल फंड. ही ओनर्स फंड ही ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये टर्म वापरतात. तर त्याच्यामध्ये कॅपिटल प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस ॲड करतात. तर नॉन ट्रेडिंगमध्ये कॅपिटल फंड याच्यामध्ये सबस्क्रिप्शन, डोनेशन, सरप्लस शोन बाय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ॲड करतात. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि लाईक करा. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण जे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी अपलोड करत असतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.